मला टेनिटसचा प्रॉब्लेम सुरू झाला होता आणि माझा TMJमध्ये सुद्धा इश्यूज होते. डेव्हिएशन होतं खूप माझ्या जॉमध्ये. बाईट पण सुद्धा खूप खराब होती माझी. त्याच्यामुळे माझा पोस्चर चेंज झाला होता. नेक इश्यूज होते, जे पेन होतं नेकचं. त्यासाठी मी सुरुवातीला टेनिटससाठी ENTकडे सुद्धा गेलो, पण माझे सगळे हिअरिंगचे टेस्ट नॉर्मल झाले. आणि त्यानंतर मला जाणवलं की माझा जॉमुळे जे इश्यूज आहेत ते रिलेटेड असू शकतात. म्हणून मी TMJची ट्रीटमेंट चालू केली आणि फक्त 1 आठवड्यामध्ये जे फिजिकल थेरपी एक्सरसाइजेस होते त्याच ट्रीटमेंट मला खूप बरं वाटत आहे आता. हळूहळू असं फील होतं आहे की टेनिटससुद्धा थोडा हळूहळू कमी होतो आहे आणि जे नेक रिलेटेड इश्यूज होते, जो स्टिफनेस होता तोसुद्धा हळूहळू जायला लागलेला आहे. डेव्हिएशनसुद्धा माझं पूर्ण नीट झालेलं आहे आणि जे मसल टेन्शन होतं, फेशियल मसल टेन्शन, ते सुद्धा खूप कमी झालेलं आहे आता. जे मला युस्टेजन ट्यूबचासुद्धा जो प्रॉब्लेम होता तोसुद्धा आता हळूहळू एक्सरसाइजेसनी नीट होतं आहे असं फील होतं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल तर प्लीज दुर्लक्ष करू नका या गोष्टींकडे. कान आणि जबडा हे एकमेकांना रिलेटेड असू शकतो, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या.